हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुम्हाला ना माझ्यासोबत एका छान ट्रिपला घेऊन जाते. खूप मजा येईल बरं का. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. यावर्षी दिवाळीला गावी न जाता बाहेर कुठेतरी अशा छान ठिकाणी फिरायला जाऊया असा डिसिजन होता आमचा. आणि तो डिसिजन खास आम्ही परीसाठी घेतला होता, कारण नेहमीच आम्ही दोघं पण बिझी असतो. आम्ही दोघंही जॉबला जातो, त्यामुळे परीला इतका वेळ देता येत नाही. आणि अशा ठिकाणी घेऊन जायचं जिथे की मुलांना पण मजा आली पाहिजे आणि आपल्याला पण. सो आज आम्ही आलोय अलिबागला, नागाव बीचच्या इथे. आणि तिथेच आम्ही धनश्री कॉटेज म्हणून बुक केलं होतं. तिथे इतकं मस्त कॉटेज होतं ना त्यांचं. बघितल्यानंतरच इतकं छान फील झालं ना, इतकं शांतता होती ना तिथे, काय सांगू मी. गाड्यांच्या हॉर्नचा सुद्धा आवाज नव्हता का कशाचाच नव्हता, इतकं छान वाटत होतं. आणि मुलांना ना स्विमिंग पूल बघितल्या कधी एकदा डुबकी मारतो ना असं झालं होतं. आणि आमच्यासोबत 2-3 फॅमिलीज पण होत्या आणि त्यात एक छोटंसं बाळ होतं. त्याला ना परीला स्विमिंग करताना बघून आहे ना त्याला पण स्विमिंग करायची इच्छा झाली, त्यामुळे ते पण पाण्यात उतरलं बाळ. आणि जेवायच्या आधी मुलांनी छान स्विमिंग करून घेतलं. जेवण तयारच होतं, जेवण पण त्यांच्याकडनंच होतं. तर खूप छान जेवण होतं बरं का त्यांचं, मस्त होतं सगळं. कोशिंबीर, पापड वगैरे जेवण करून घेतलं छानपैकी. पहिले पोरांना स्विमिंग करायचं होतं, त्यांची इच्छा एवढी होती ना स्विमिंग पूल बघितल्यावरती. म्हणलं चला 5-10 मिनटं तुम्ही छान स्विमिंग करा. आणि बाय द वे हे होतं ते छोटंसं बाळ. खूप मज्जा केली बरं का त्या बाळाने पण. आणि मग नंतर आम्ही छान जेवण केलं. जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं आपण हे करू शकतो. आणि इथे झुला होता, त्यामुळे या दोघी फक्त झुलाच खेळत होत्या. यांना काही जेवण बिवण करायची इच्छा नव्हती, कारण मुलांना बाहेर आल्यानंतर कधी खेळून पोट भरतं त्यांचं ना त्यांनाच कळत नाही. मग धनश्री कॉटेज हे इथंच होतं जिथे आम्ही बुक केलं होतं. तर मस्त जेवण वगैरे केलं आणि निघालो गाडीतनं मस्तपैकी. आणि नागाव बीच इथनं खरंच अगदी 5 मिनटावरतीच आहे, त्यामुळे गाडीतनं लगेच गेलो. आणि गेल्या गेल्या बघा, आमच्या मॅडमला एवढी माती जास्त आवडते ना, रोज जरी खेळायला दिली तरी ती खेळू शकते. तर या 2 फॅमिलीज होत्या आमच्यासोबत. खूप मज्जा केली बरं का. ट्रिप इतकी छान झाली ना, आणि समुद्र बघितल्यावरती आमच्या दोघींना एवढं भारी वाटलं ना. मी तर अगदी परीसारखीच मजा करून घेतली, कारण मुलांसोबत आहे ना लहान होण्यामध्ये जी मजा असते ना ती कशातच नसते. इतकी मजा आली ना. परी, मला वाटतं मी माझ्या लग्नाच्या आधी बीचवर आली होती. लग्न झाल्यानंतर लॉकडाऊन पडलं, नंतर परी झाली, त्याच्यामुळे काय कुठे जायलाच भेटलं नाही. त्यामुळे आज इतकी मजा केली ना आम्ही दोघींनी, शपथ सांगते. कॅमेरा दिला परीच्या बाबांकडे आणि आम्ही दोघींनी खूप मजा केली. व्हिडिओ शूट केले. दुसऱ्या दिवशीचा जो व्लॉग आहे ना तो मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते. एकाच व्लॉगमध्ये एवढं सगळं काय मावणार नाही. आम्ही दोघींनी खूपच मजा केली. आणि परीची अशी इच्छा होती की आपण किल्ला बनवूयात, पण किल्ला राहिला कोणीकडे. पाणी बघितल्यावर आम्ही दोघीच खेळायला लागलो. मज्जा आली. आमच्यासोबतचे आले होते ते तर कुठल्या कुठे पाठीमागे राहिले आणि आम्ही दोघीच पळत सुटलो, कारण पाणी बघितल्यानंतर मला तर खूप मजा येते आणि परीला पण खूप जास्त आवडतं पाणी. मग आम्ही दोघींनी छान भिजलो. मला असं वाटत होतं की परीला भीती वाटेल समुद्राची, पण काही नाही. ती इतकी छान एन्जॉय करत होती ना, तिला बघून मला असं वाटलं यार आपण ह्याच्या आधी पण तिला आणायला पाहिजे होतं, म्हणजे तिने अशी छान एन्जॉय केली असती. समुद्रावरती खूप जास्त गर्दी होती, खूप म्हणजे खूप. ॲज कम्पेअर टू सकाळी आम्ही गेलो होतो ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आणि पाणी पण आहे ना खूप कमी होतं, पण आहे ना जेव्हा लाटा येत होते ना तेव्हा खूप मजा यायची बरं का. आम्ही असं बसायचं आणि लाटा आल्यावर आम्हाला लाटा पुढे घेऊन जायच्या. आणि परीच्या बाबांचं हे चाललं होतं काहीतरी, आणि त्यांचे असे व्हिडिओ शूट केले त्यांच्या फ्रेंडने. मी मोबाईल दिला त्यांच्याकडे, त्यांचे व्हिडिओ शूट केले त्यांनी. आणि आम्ही तर काय, आम्ही भिजण्यामध्ये आणि मजा करण्यामध्येच व्यस्त होतो. एकाला कोणाला तरी मोबाईल द्यायचा आणि त्याला शूट करायला लावायचं, मग आपण शूट करायचं त्यांचं. असं बारी चालली होती आमचं. आणि इतकी मजा केली ना आम्ही यार, खरंच. समुद्रामध्ये स्विमिंग केली मस्तपैकी. आणि परत आता कपडे तर ओलेच झालेत, परत आम्ही स्विमिंग टँकमध्ये उतरलो. पोरांना ना नुसती मजा येत होती यार, खरंच. इतकं भारी वाटत होतं ना, म्हणजे जेवण बनवायचं नाही, काय नाही, नुसती एन्जॉय करायची. इतकी भारी मजा आली ना. मग सगळेच आम्ही स्विमिंग टँकमध्ये उतरलो, कारण की ऑलरेडी आमचे कपडे ओलेच होते. तर मुलांना जास्त मजा आली. नंतर म्युझिक सिस्टीम लावली आणि हे लोकच 3 जण स्विमिंग करत होते. आणि या पोरांचं हॉलमध्ये इतकं मजा चालली होती ना, खरंच. यांची छान दिवाळी होती यावर्षीची. आणि आमच्यासोबतचे हे सगळे सोबतचे लोक पण आहे ना इतकी छान एन्जॉय करत होती ना. आम्ही बॅडमिंटन पण खेळलं. आमच्या दोघांना बॅडमिंटन एवढं भारी खेळलं ना आम्ही. मला माहीतच नव्हतं माझ्या मिस्टरांना इतकं छान बॅडमिंटन येतं, आणि त्यांनासुद्धा माहीत नव्हतं की मला एवढं छान बॅडमिंटन येतं. बॅडमिंटन खेळलं, जेवण वगैरे केलं. आणि नंतर परीच्या आवडीची आईस्क्रीम पार्टी नाही झाली तर काय यार मजा. पोरांना पण त्यांची छान मस्त आईस्क्रीम पार्टी करू दिली.